IT मध्ये कसं असतं की काही मुलं जे असतात हो त्यांना एकदम ॲव्हरेज पॅकेज असतं. येस. जसं की समजा 4-5 लाख पासून ते स्टार्ट करतात. आणि काही मुलं असतात की ते सुरुवातीला 20 लाख 30 लाख 40 लाखाचे पॅकेजेस घेतात. बरोबर. मग हा डिफरन्स कशामुळे येतो नेमका? जर समजा एखादा मुलगा आहे, तो आता IT कंपनीमध्ये लागलाय, तर मग त्याचं लाईफ पूर्ण सेटल असते का? नाही, असं नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात. एखादा मुलगा आहे, तो जॉबला लागला, पण काही कारणास्तव समजा कंपनी बंद पडली किंवा त्याला स्विच करावं लागलं, म्हणजे कंपनी सोडून दिली कंपनीने. मग अशा टायमाला कसं असतं, थोडंसं मेंटल प्रेशर पण असतं, थोडं फॅमिली प्रेशर असतं. मग त्यांनी स्वतःला कसं सावरलं पाहिजे. तर ही जी IT इंडस्ट्री आहे ना, तर ती वरून सगळ्यांना अशी भारी वाटते की यार मला पण IT मध्ये काम करायचं आहे. आज जर आपण ऑब्झर्व केलं तर इंजिनिअरिंग मधले पण जे बाकीच्या फील्डचे लोक आहेत ते IT मध्ये शिफ्ट होत आहेत. तर ती खरंच एवढी चांगली आहे का? म्हणजे ITतले लोक खरंच एवढी सुखी आहेत का? तर निनाद, तुझं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल की तू नेमकं काय करतोस. तर मी एक सॉफ्टवेअर कंपनी चालवतो, ज्याची सुरुवात आम्ही वेब होस्टिंगनी केली होती. जे बाकी सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत ते जे वेबसाईट्स ऍप्स बनवतात, तर त्यांना आम्ही सर्व्हर पहिले रेंट आउट करायचो. आणि पुढे प्रोग्रेशन मध्ये आम्ही स्वतः सॉफ्टवेअर्स बनवायला लागलो, वेबसाईट्स बनवायला लागलो. आणि मोबाईल ऍप्स, आता आम्ही ब्लॉकचेन, AI आणि फिनटेक प्लॅटफॉर्म चालवतो. ओके, म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी करतायस. पण मग या सगळ्या गोष्टींची सुरुवात एक्झॅक्टली कशी झाली होती? सुरुवात याची एक्झॅक्टली अशी झाली होती की मला सर्व्हर्समध्ये खूप इंटरेस्ट होता. मी आधी लोहगावला राहायचो पुण्यामध्ये, जो एक एअरफोर्सचा बेस आहे तिकडे. मी जेव्हा राहायला गेलो होतो इंजिनिअरिंगसाठी, तेव्हा इंटरनेट नव्हतं. आणि 1-1.5 वर्षानंतर तिकडे ब्रॉडबँड सर्व्हिस सुरू झाली होती. आणि आमच्या 2 रूम होत्या, 6 मुलं एका रूममध्ये आणि 6 मुलं दुसऱ्या रूममध्ये. तर त्याच्यात इंटरनेट 20 MBPSचं इंटरनेट होतं आणि ते सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करत होतो. मी आणि माझा मित्र अक्षय, आम्ही दोघांनी मिळून रूममध्ये एक सर्व्हर सेटअप केला होता, ज्याच्याने आम्ही सगळ्यांना इक्वल इंटरनेट डिस्ट्रीब्यूट करायचो. आणि आम्ही त्याचं एक बिलिंग सिस्टम पण त्याच्यात तयार केलं होतं. तर त्याच्याने मला सर्व्हर्समध्ये खूप इंटरेस्ट आला आणि कळलं की ह्याच्यामध्ये खूप जास्त पॉवर आहे आणि आपण बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये करू शकतो. तेव्हा आम्ही रूममध्ये असताना टॉरेंट्स खूप चालायचे, आम्ही टॉरेंट डाउनलोड करायचो. तर आमची बँडविड्थ पण वेस्ट व्हायची, कारण आधी जेव्हा इंटरनेट होतं तेव्हा रूममध्ये खूप जास्त संवाद होता, सगळे मुलं एकमेकांशी कम्युनिकेट करायचे. बट जसं इंटरनेट आलं आमचं एकमेकांशी बोलणं सुटलं आणि एक पॉइंट असा आला लक्षात की 12च्या 12 मुलं सेम मूवी डाउनलोड करतायत टॉरेंटवरनं. तर मग आम्ही तिकडे एक सांबाचा सर्व्हर, एक फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे, त्याचा आम्ही एक सर्व्हर सेटअप केला आणि प्रत्येकाला एक ड्राईव्हवरती डाउनलोडचं लोकेशन सेट केलं होतं आणि एक लायब्ररी तयार झाली होती. आणि मग ती लायब्ररीवरून आम्ही इंटरनली युट्यूब सारखं स्ट्रीम करायचो पिक्चर. तर मला ह्याच्यानी पॉवर कळाली होती की सर्व्हरमध्ये आपल्याला हवं त्या गोष्टी करता येतात. आणि म्हणून मग आम्ही पहिले सर्व्हरनी सुरुवात केली. मग जेव्हा मला इंजिनिअरिंगला ड्रॉप लागला तर माझा M3चा पेपर सुटल्यावरती 6 महिन्याचा वेळ होता. तर काय करायचं, तर मी आणि अक्षयने मिळून आम्ही सर्व्हर बनवायला घेतला की आपण एक वेब सर्व्हर तयार करू. आणि असं काही एम वगैरे नव्हतं तेव्हा की बिझनेस ह्याच्यातून सुरू करायचा आहे किंवा म्हणजे असं लोकांचा आजकाल प्लान A प्लान B असतो, इन्व्हेस्टर फंडिंग वगैरे, तसं आमचं काही नव्हतं. आम्ही एक फक्त खेळण्यासाठी आम्ही एक सर्व्हर बनवत होतो आणि 3 महिने आम्ही एकच सर्व्हर बनवत बसलो होतो. आणि जेव्हा आम्हाला वाटलं की आता प्रोडक्शन रेडी सर्व्हर झालाय, तर मग आम्ही फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये अप्रोच करायला लागलो की जे सॉफ्टवेअर मधले लोक आहेत की तुम्ही माझ्याकडे वेबसाईट होस्ट करा वगैरे. मग आम्हाला आला बॅकलॅश त्याच्यात की लोक म्हणत होते की सर्व्हरची सिक्युरिटीचं काय किंवा डाऊन टाईमचं कसं वगैरे. तर त्या गोष्टी आल्यावरती मग त्या गोष्टी फिक्स केल्या आणि मग असं करता करता आम्ही एक वेब होस्टिंग कंपनी सुरुवातीला सुरू केली. अरे वा. तर सुरुवातीला तू इंजिनिअरिंग बद्दल बोललास. तर मी पण स्वतः एक इंजिनियर आहे, पण आज जर आपण पाहिलं तर इंजिनिअरिंगची जी कंडिशन आहे ती थोडीशी डाऊन झाली. तर त्याच्याबद्दल तसंच होतं, तू काय सांगशील? तर बेसिकली इंजिनिअरिंग आधी पण तसंच होतं, आताही मोर ऑर लेस तसंच आहे. कॉलेजमध्ये एवढं नाही शिकवलं जात, एस्पेशली कोडिंगच्या रिलेटेड. म्हणजे माझं IT बॅकग्राऊंड असल्यामुळे मी त्याच्याबद्दल सांगू शकतो. सिव्हिल मेकॅनिकलचं मला नाही माहिती, बट जे मुलं पासआउट होतात ना त्यांना नाही कोड लिहिता येत आणि त्याच्यामुळे ते जॉबसाठी एलिजिबल नाही होत. आणि त्याच्यानंतर मग
म्हणजे पहिले 4 वर्षाचं इंजिनिअरिंग संपवायचं, मग 1 वर्षाचा कुठेतरी क्लास करायचा, सीडॅक किंवा असे भरपूर इन्स्टिट्यूट आहेत की रेसिडेन्शियल क्लासेस देतात, मग तिकडे पूर्ण 4 वर्षाचं परत 1 वर्षात शिकायचं आणि मग जॉबसाठी अप्लाय करायचं, असा सध्याचा एक ट्रेंड झालाय. तर हे कुठेतरी नीट झालं पाहिजे. जे मुलं कम्प्युटरला जात आहेत तर त्यांना बेसिक कोडिंग तरी आलं पाहिजे. मी असं नाही म्हणत की त्यांनी एकदम टॉप लेवलचंच कोडर बनलं पाहिजे वगैरे, पण ॲटलिस्ट बेसिक जे प्रोग्राम्स आहेत किंवा म्हणजे इवन जॉब जरी नाही लागला तर ॲटलिस्ट त्यांना स्वतःचं फ्रीलान्सिंग करून म्हणा किंवा छोटे मोठे प्रोजेक्ट्स करून त्यांना काहीतरी स्वतःचं सेटअप करता येऊ शकतं, असं त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. ओके, पण मग जर समजा आता इंजिनिअरिंग झाल्यानंतर जर एखाद्या कम्प्युटर इंजिनिअरला जॉबला जायचं असलं तर त्याच्यासमोर अनेक ऑप्शन असतात की समजा तो कोर्सेस करतो, पण मग त्याच्यामध्ये पण कसं आहे की जावा करायचं का C++ करायचं का अँड्रॉइड करायचं, एक्झॅक्टली असा रोडमॅप कसा असला पाहिजे? त्याच्यात बेसिकली बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात की आपलं स्वतःचं लायकिंग काय. त्याच्यासाठी स्वतः पहिले काही प्रोजेक्ट करून बघितले. आता फॉर एक्झाम्पल मला मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट नाही जमत, हे मला लहानपणी कळलं होतं की पण मला वेबसाईट्स व्यवस्थित बनवता येतात. तर मग मी वेबसाईट्समध्ये पहिले PHP शिकलो, मग त्याच्यानंतर Node.js करायला शिकलो, मग रस्ट, रुबी ऑन रेल्स वगैरे. तर मला बेसिकली लक्षात असं आलं की माझ्यात पहिल्यापासून एक कम्प्युटरची आवड होती, प्रोग्रामिंगची आवड होती, तर पुढच्या लँग्वेजेस शिकणं खूप सोपं आहे. तर एक लँग्वेजवरती पाया भक्कम करणं इम्पॉर्टंट आहे. मग ती मोबाईलची असू दे, वेबची असू दे, गोष्टी सगळीकडे सेमच आहेत. असं काही म्हणजे मी मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप करतोय म्हणून 10 गोष्टी बदलतात असं नाही आहे. फक्त त्याच्या टर्मिनॉलॉजीज वेगळ्या आहेत, त्याची स्क्रीन साईज वेगळी आहे, त्याचं मेमरी मॅनेजमेंट आणि त्या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. तेवढं फक्त समजून जर कोड केला तर मला असं वाटतं की करता येऊ शकतं. तर पहिले हे आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पहिले स्वतः काहीतरी कोड करून बघणं इम्पॉर्टंट आहे. की जसं मी सुरुवात केली होती तर मी वर्डप्रेसनी सुरुवात केली होती आणि मी जवळजवळ इंजिनिअरिंगला असताना 500-550 वर्डप्रेसच्या वेबसाईट्स फ्रीलान्सिंगमध्ये बनवल्या होत्या. त्याची बॅकस्टोरी अशी आहे की आमचा सर्व्हर कोणी घेत नव्हतं विकत, तर मग आम्ही वेबसाईट बनवायचो आणि ते आमच्याच सर्व्हरवरती टाकायचं. सो मग आम्हाला एक त्याच्यानी हे पण यायचं की आपला सर्व्हर किती स्केलेबल आहे, सिक्युरिटी वाईज कसं आहे, आणि समोरच्या व्यक्तीला सांगायला पण व्हायचं की आमच्या वेबसाईटवर 500 वेबसाईट आहेत, तुमची 501वी वेबसाईट आली तर काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यासाठी मग आम्ही पहिले वेबसाईट्स बनवायला घेतल्या. तर असं थोडं चेक केलं ना तर मला असं वाटतं की समोर म्हणजे त्या व्यक्तीलाच आपलं कळेल की मग मला पायथनमध्ये इंटरेस्ट येतोय का, मला AI मध्ये येतोय. आता कसं होतं की मोस्टली इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर ऍड बघून सगळीच मुलं डेटा सायन्सच्या मागे चालली आहेत आणि डेटा सायन्समध्ये आहेत जॉब्स, पण ते कोणाला आहेत ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. किंवा बऱ्याच लोकांना कळतं की मायक्रोसॉफ्ट शिफ्ट नाव म्हणून एक सर्व्हिस आहे, त्याच्यात खूप पैसे आहेत, चला ते करूया. तर तसं नाही केलं पाहिजे. तर पहिले तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपल्याला काय चांगलं येत आहे. इवन C++ जरी केलेलं असेल तरी लेगसी सॉफ्टवेअरसाठी C++च्या डेव्हलपर्सना पण खूप डिमांड आहे आणि त्यांना पण खूप चांगलं पॅकेज मिळतं. तर थोडं एक डिमांड अँड सप्लायचा गेम पण कोणाकडनं समजून घेतला तर C++ येणाऱ्या लोकांना पण खूप चांगले जॉब्स मिळतात. ओके, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की सध्या लेटेस्ट काय चालू आहे याच्यापेक्षा तुम्हाला कशामध्ये आवड आहे, तुम्हाला काय जमतंय याच्यावरती जास्त फोकस करा. बरोबर. बिकॉज एकदा तुम्ही एका गोष्टीत मास्टर झाले ना तुम्हाला पुढची गोष्ट आत्मसात करणं सोपं आहे. बट काहीच येत नाहीये आणि मी हे पण ट्राय करतोय ते पण ट्राय करतोय आणि कशातच व्यवस्थित काहीच येत नाहीये तर मग त्याला इव्हन कंपनी पण बघते, 6 महिने 1 वर्ष चेक करते आणि मग त्यांना जेव्हा कळतं की हा माणूस एवढा प्रोडक्टिव्ह नाहीये तर मग ते रिप्लेसमेंट त्याची बघायला सुरुवात करतात. बरोबर. आता मला सांग की समजा IT मध्ये कसं असतं की काही मुलं जे असतात त्यांना एकदम ॲव्हरेज पॅकेज असतं. येस. जसं की समजा 4-5 लाख पासून ते स्टार्ट करतात आणि काही मुलं असतात की ते सुरुवातीला 20 लाख 30 लाख 40 लाखाचे पॅकेजेस घेतात. बरोबर. मग हा डिफरन्स कशामुळे येतो नेमका? बेसिकली ह्याच्यात ज्या कंपन्या कॉलेजमध्ये येतात त्यांचं पॅकेज स्लाइटली जास्त असतं दॅन मी जर कॅम्पसमध्ये नाही बसलो आणि बाहेरून जर जॉब बघतोय तर मला थोडं पॅकेज कमी मिळतं. आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही कुठल्या टेक्नॉलॉजीसाठी अप्लाय करताय, कुठल्या
पोझिशनसाठी अप्लाय करताय आणि तुमची ॲप्टिट्यूड कशी आहे. ज्या कंपनीज कॉलेजमध्ये येतात त्या ॲप्टिट्यूड घेतात, कारण त्यांना कसं आहे की 100 मुलांमधून 90 मुलं बाहेर काढायची असतात आणि 10 मुलं सिलेक्ट करायची असतात. प्लस प्रोजेक्टचं बजेट, कुठला प्रोजेक्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात मॅटर करतात. पण मोर ऑर लेस मोठ्या कंपनीज असतील, मल्टीनॅशनल कंपनीज असतील, तर त्यांचे जनरली पॅकेजेस जास्त असतात दॅन स्टार्टअप्स किंवा ज्या छोट्या कंपनीज आहेत त्यांच्या. तर हे मोस्टली ॲप्लिकेशन्स आणि ह्याच्यावरती आहे. बट एक जर थंब रूल इंडस्ट्रीचा जर सांगायला गेलो आपण, तर साधारण एक्सपिरियन्स प्लस 2 lakhs हे एक इंडस्ट्री स्टँडर्ड पॅकेज आहे. ऑफकोर्स ह्याच्यात इंडिव्हिज्युअली ते वर खाली होतं. एक मुलगा आम्हाला जर मिळाला की ज्याच्यामध्ये फ्रेशर आहे पण खूपच जास्त पोटेन्शियल आहे, तर बट ऑब्व्हियसली आम्ही त्याला जास्त पैसे देणार. किंवा एक मुलगा आहे त्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पण मग त्याच्यात ग्रोथ एवढी दिसत नाहीये, तर मग असं नाही की मला 5 वर्ष झाले म्हणून माझा पगारी 7 लाख रुपये किंवा 8 लाख रुपये होईल किंवा 10 लाख रुपये. कोविड नंतर हे थोडं एक्सपिरियन्स प्लस 2चं पॅकेज थोडं एक्सपिरियन्स प्लस 3 झालंय आता. तर पण ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या इंटेलिजन्स आणि स्किल सेट्सवरती थोडं डिपेंड करतं. ओके. आणि अशा कुठल्या लँग्वेजेस आहेत का म्हणजे की ज्या सध्या डिमांडमध्ये आहे की ज्याला फ्युचरमध्ये पण फायदा होऊ शकतो? येस. तर त्याच्यामध्ये ज्या नवीन लँग्वेजेस येतात ना, तर त्याच्यासाठी डेव्हलपर कमी असतात किंवा त्याच्याकडे लोकांचा कल कमी असतो. कारण आपल्याला कॉलेजेसमध्ये काय शिकवलं जातं की तुम्ही PHP शिका, जावा शिका, HTML CSS करा, पायथन करा, पायथन केलं की AI येतं. तर ह्या गोष्टी सांगितल्यात. पण ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप लँग्वेजेस आहेत. जसं आता मायक्रोसॉफ्ट सर्व्हिस नाव एक नवीन इमर्जिंग टेक आहे. त्याच्यामध्ये आता बेसिक मुलांना ज्याला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर ते लोक 30 लाख रुपये डिमांड करतात आणि मग कंपन्यांना द्यायला लागतात. कारण कसं आहे की पूल छोटा आहे, त्यामुळे मग ठीक आहे 30 म्हणतोय का, चल मग आपण 30 मध्ये करू असं. त्याच्यानंतर सॉलिडिटी एक आहे. सॉलिडिटी आता जगातली सर्वात एक्सपेन्सिव्ह लँग्वेज म्हटली जाते, इधर इन इंडिया किंवा बाहेर. तर सॉलिडिटी एक आहे, रस्ट आहे, गोलँग आहे, रुबी ऑन रेल्स एक फ्रेमवर्क आहे. तर ह्या लँग्वेजेस ज्या आहेत त्या पण तुम्हाला कसं याच्यात पहिले काहीतरी आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा नोड करताय, तर नोडवरून रुबी ऑन रेल्स वर शिफ्ट होणं कम्पॅरेटिव्हली इझी आहे, रादर दॅन मला काहीच माहिती नाही आणि मी पहिलीच लँग्वेज म्हणून रुबी ऑन रेल्स घेतोय. तर हे थोडं ऍडव्हान्स लेवलचं गोष्टी होतात. पण त्याच्यासाठी मेन काय की पाया तुमचा पक्का पाहिजे. तर असं आहे. ओके. आणि जर समजा काही नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडची मुलं असतील आणि त्यांची इच्छा आहे की समजा आता आपल्याला IT मध्ये शिफ्ट व्हायचं आहे, तर मग हे पॉसिबल होतं का? डेफिनेटली पॉसिबल होतं. त्याच्यात पण एक सगळ्यांना काय वाटतं की नॉन टेक्निकल आहे म्हणजे हा फक्त टेस्टिंग करेल आणि त्यात पण मॅन्युअल टेस्टिंग करेल. आता आम्ही जेव्हा एक रिक्वेस्ट टाकतो ना, इंडीडवर असेल, नोकरीवर असेल किंवा लिंक्डइनवर असेल, तर आम्ही एका पोझिशनसाठी जेव्हा टेस्टर मागतो तर आम्हाला 1000 रिझ्यूम येतात की मॅन्युअल टेस्टर, मग मी फ्रेशर आहे असं वगैरे. तर त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर जॉब आहेत. जसं कोणाला आर्टिस्टिक कडे त्याचा जर कल असेल, आर्ट आणि त्याच्यामध्ये लुक अँड फील डिझाईन्स, तर तो UI UX करू शकतो. कोणाला रायटिंगमध्ये जर इंटरेस्ट असेल तर टेक्निकल डॉक्युमेंटेशन्स बनतात किंवा जे गेट स्टार्टेड वाले डॉक्युमेंटेशन्स असतात तर ते बनवण्यासाठी रायटर्स लागतात. प्रोजेक्ट मॅनेजर आहे किंवा स्क्रम मास्टर आहे. तर असे भरपूर रोल्स आहेत की ज्याच्यामध्ये टेक्निकली बसून तुम्हाला कोड करण्याची गरज नाही आहे. ऑफकोर्स तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी माहिती पाहिजे की फॉर एक्झाम्पल जेव्हा मी UI UX बनवतोय तर एक मोबाईलचा लेआउट कसा असला पाहिजे, लुक अँड फील. आणि बरेचदा तर आम्ही UI UX डिझायनर सोबत काम करतो ना, तर ते क्रिएटिव्हिटीमध्ये एवढे हरवून जातात की ते हे बघतच नाहीत की डेव्हलपरला काय पॉसिबल आहे कोड करणं. आणि ते कस्टमरला पण फार क्रिएटिव्ह वाटतं, तो म्हणतो नाही यही चाहिए. तर तसं थोडं त्याचं भान ठेवणं की टेक्निकली काय बनवणं पॉसिबल आहे आणि इन अ इझिएस्ट वे, तर ते थोडं माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. बट ते जे तुम्ही कोर्सेस कराल किंवा जे तुम्हाला शिकवणारी लोक आहेत ते तुम्हाला ह्या गोष्टी सांगतील. किंवा जेव्हा आपण स्क्रम करतोय तर स्क्रम मध्ये बेसिकली आपल्याला डेडलाईन्स टेक्निकली फॉलो करायच्या असतात. पण मग आता कस्टमरकडनं जर एक रिक्वायरमेंट येतेय
तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपली टीम हे तेवढ्या वेळात खरंच करू शकते का, किंवा मग तुम्हाला त्यांना काउंटर करायला लागेल की बाबा नाही, हे 10 दिवसाचं नाहीये काम, ह्याला 20 दिवस लागतील, आणि मग सबसिक्वेंटली त्याचं बिलिंग आणि बाकी गोष्टी चेंज होतील. तर हे थोडं आयडिया असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं नाही की टेक्निकल, म्हणजे मला कम्प्युटरचं काहीच कळत नाहीये आणि मी कम्प्युटर्समध्ये आलो, असं नाही होत. ओके. बट फिजिकली कोड नाही लिहायला लागत. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बेसिक नॉलेज पाहिजे तुम्हाला, की गोष्टी कशा वर्कआउट होतात, भले तुम्हाला कोड न लिहिता. आणि त्या म्हणजे शिकण्यासारख्या आहेत. असं काही इनहेरेंट नाहीये की माझ्याकडे असं काहीतरी स्किल इनहेरिडेंटली असलंच पाहिजे तरच मी ही गोष्ट करू शकतो, असं नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. ओके. आणि जर समजा एखादा मुलगा आहे, तो आता IT कंपनीमध्ये लागलाय, तर मग त्याचं लाईफ पूर्ण सेटल असते का? नाही, असं नाहीये. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात, की फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट बंद झाला. आता समजा आम्ही एका प्रोजेक्टसाठी 50 मुलं घेतली आहेत, तर आणि पुढे प्रोजेक्ट नाही दिसत आहे, तर बट ऑब्व्हियसली आम्हाला ती टीम काढावी लागते, कारण त्यांना पैसे देणार कुठून? कस्टमर जर आम्हाला पे करत नाहीये, आम्ही 2 महिने 6 महिने 1 वर्षाचा बॅकअप घेऊन चालतो. बट 1 वर्षात जर सेम कॅपॅसिटीचा किंवा सेम कॅलिबर असलेल्या लोकांचा जर प्रोजेक्ट नाही आला, ॲज अ सर्व्हिस कंपनी प्रॉडक्टचं थोडं वेगळं होतं, तर पण दे कॅन ऑलवेज स्विच. असं काही नाहीये की आमच्याकडे काम नाहीये म्हणून त्यांच्याकडे काम नसेल, असं नाहीये. तर पण मग त्यांचे स्किल्स तसे रिलेव्हंट पाहिजे आणि मार्केटमध्ये त्या गोष्टीची डिमांड पाहिजे, तर मग त्यांचा स्विच पटकन होतो विदाऊट एनी गॅप किंवा विदाऊट एनी प्रॉब्लेम्स एस्पेशली. तर असं होतं. ओके. इथेच मला विचारायचं आहे की जर समजा एखादा मुलगा आहे, तो जॉबला लागला, पण काही कारणास्तव समजा कंपनी बंद पडली किंवा त्याला स्विच करावं लागलं आणि कंपनी सोडून दिली कंपनीने, मग अशा टायमाला कसं असतं, थोडंसं मेंटल प्रेशर पण असतं, थोडं फॅमिली प्रेशर असतं, मग त्यांनी स्वतःला कसं सावरलं पाहिजे? बेसिकली अप्लिकेशन सगळीकडे दिले पाहिजे, आणि एक जे लोकेशनचं बॅरियर आहे ते सोडून ऍप्लिकेशन केले पाहिजे. आय नो की प्रॉब्लेम्स असतात. आता पुण्यात जनरली लोक असतात, त्यांचं असतं की मी पुणे सोडून नाही जाऊ शकत, फॅमिली आहे किंवा बाकीच्या एंगेजमेंट्स आहेत, बट दे कॅन ऑप्ट फॉर अ वर्क फ्रॉम होम काइंड ऑफ जॉब असं. बट ऍप्लिकेशन सगळीकडे करायला पाहिजे आणि मार्केटमध्ये रेलेव्हन्सी तुमची असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इव्हन इफ तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल एका प्रोजेक्टवरती 5 वर्ष PHP जरी काम करताय, तरी साईड बाय साईड तुम्ही काही ना काही नवीन शिकणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला एक सर्व्हिस नावचं एक एक्झाम्पल दिलं होतं, मायक्रोसॉफ्ट सर्व्हिस नावचं, की ती आता एक इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यात फ्रेशर पण चालतायत लोकांना, किंवा एक Adobe AEM म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे की त्याच्यात ती इतकी नवीन आहे की त्यात हुशार लोक किंवा एक्सपिरियन्स लोकच नाही आहेत. तर फ्रेशर घेऊन त्यांनाच जास्त ट्रेन करून कंपनीज AEM वरती प्रॉडक्ट्स तयार करतायत. तर तुम्ही असे जॉब्स बघा, ह्या जॉबसाठी अप्लाय करा. आता एक AEMचा डेव्हलपर जवळजवळ फ्रेशर जर असेल तर 1.5 लाख रुपये महिन्याचं पॅकेज एक्सपेक्ट करू शकतो. तर इट्स अ डिसेंट पॅकेज तसं बघायला गेलं तर, म्हणजे जे बऱ्यापैकी एक्सपिरियन्स लोकांना मिळतं तर तुम्हाला फ्रेशर किंवा 1 वर्ष 2 वर्षामध्ये पण मिळू शकतं. तर अशा गोष्टी तुम्ही सर्च करा, तिकडे अप्लाय करा. तिकडे जॉब लागणं पण सोपं आहे कम्पॅरेटिव्हली, कारण कॉम्पिटिशन कमी आहे. तर असं करता येऊ शकतं. ओके. आणि IT मध्ये जे लोक असतात की ज्यांना समजा बराच एक्सपिरियन्स आहे, पण मग ज्यांचं वय आता 40च्या पुढे चाललंय, मग त्यांचं कसं असतं म्हणजे लाईफ वगैरे? बेसिकली कोडिंग सुटून जातं एका पॉईंट नंतर. म्हणजे कोडिंगचा जो जॉब आहे ना, हा पहिले 8-10 वर्षापर्यंतच रिलेव्हंट राहतो. त्याच्यानंतर तुम्हाला मॅनेजमेंट साईडलाच शिफ्ट होणं इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचं जे सॅलरी तुम्हाला अपेक्षित आहे ती तुम्हाला तुमचा कोडिंगचा जॉब एका पॉईंट नंतर नाही देऊ शकत. कारण त्या प्रोजेक्टचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये, आणि हाऊ IT वर्क्स इज की हा मॅनपॉवर इंटेन्स बिझनेस आहे. तर ह्याच्यामध्ये एक जो 5 वर्ष एक्सपिरियन्सवाला मुलगा आहे तो समजा 10 गोष्टी करू शकतो, तर मी 2-5 वर्ष लावले तर ते 20 गोष्टी करू शकतो, ॲज सिम्पल ॲज दॅट. पण मग त्याच्याच ठिकाणी जर मी एक 10 वर्षवाला माणूस लावला तर तो मे बी 8 गोष्टी करेल, पण मला पुढच्या 2 गोष्टी किंवा पुढचे 22 गोष्टी करण्यासाठी अजून एक
त्याला ज्युनियर रिसोर्स द्यायला लागेल, तर त्याची सॅलरी आणि एका 5 वर्षाच्या एक्सपिरियन्सवाल्याची सॅलरी मग ती माझ्या प्रोजेक्टच्या कॉस्टिंगमध्ये नाही बसत. तर त्यामुळे मग मी त्याला एका मॅनेजमेंट रोलवरती शिफ्ट करतो, तिकडे तर 2, 3, 4 प्रोजेक्ट्स एकत्र मॅनेज करून त्याची कॉस्ट प्लस प्रॉफिटेबिलिटी असं त्याच्यात मेंटेन होतं. तर त्याच्यासाठी मग वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्सेस अवेलेबल आहेत, ते करून तो एक आपल्याला स्विच करावा लागतो. म्हणजे असं तुम्हाला खूप रेअर असं दिसेल की 30 वर्ष 25 वर्ष माणूस डेव्हलपमेंटच करतोय. तर ते सगळे टीम लीडर, मग प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे, तसं म्हणजे मॅनेजमेंट साईडला बेसिकली शिफ्ट होणं इम्पॉर्टंट आहे. राहू शकतात म्हणजे काही लोक जे खूपच कोडिंग मध्ये त्यांना दुसरं काहीच करायचं नाही असे पण आहेत लोक, पण मग ते खूप एक्सेप्शनल आहेत. मेजॉरिटी जे लोक आहेत ते मॅनेजमेंटकडे शिफ्ट होऊन जातात. येस. तर आता मला म्हणजे जे स्टुडंट्स लोक असतील, आतापर्यंतचा जो पॉडकास्ट झालेला तो त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचा असेल. आता आपण थोडंसं तुमच्या कंपनीबद्दल डिस्कस करूया की तुमची कंपनी एक्झॅक्टली काय करते डिटेलमध्ये. तर जसं मी आधी म्हटलं की आम्ही वेब होस्टिंगनी बिझनेस सुरू केला. तर वेब होस्टिंग मध्ये आम्ही सर्व्हर्स रेंट करतो, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर लोकांना आम्ही मॅनेज पण करून देतो. आता फॉर एक्झाम्पल AWS वरती एक कंपनी पूर्णपणे रिलाय आहे, त्यांचे 50-100 सर्व्हर चालू आहेत. तर बरेचदा AWS मध्ये काय होतं की कुठलं प्राइसिंग वरती कुठला सर्व्हर कसा घ्यायचा, त्याची म्हणजे लॉंग टर्म साठी काही सर्व्हर्स आपल्याला लागतात, तर त्याची कमिटमेंट आपण AWS ला कशी द्यायची, त्याच्यावरती त्यांचं प्राइसिंग भरपूर डिपेंड करतं. आणि AWS वरती कसं आहे की तुम्ही जेव्हा जाता तर प्राइसिंग कुठेच लिहिलेली नाही, पण ते इंटरनली सगळी प्राइसिंग चालू असते. तर त्याचं कॉस्ट मॅनेजमेंट हा एक परत एक मोठा विषय आहे. आम्ही इतर कंपन्यांसाठी कॉस्ट मॅनेजमेंट AWS, Azure, गुगल क्लाउडची करून देतो. त्याच्यामध्ये आम्ही 75 to 80% रिडक्शन कॉस्टमध्ये त्यांच्या घेऊन येतो. तर अपार्ट फ्रॉम आम्ही वेबसाईट लोकांच्या होस्ट करून देणं ती एक वेगळी गोष्ट आहे, पण आम्ही ह्या कॉस्ट मॅनेजमेंट पण करतो. त्याच्यात आम्ही डोमेन्स विकतो, SSL सर्टिफिकेट्स विकतो, सायबर सिक्युरिटीचे अनालिसिस करून देतो, रिपोर्ट्स वगैरे जनरेट करतो. की आता फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक प्रॉडक्ट आलं, एक थर्ड पार्टी कंपनीनी एक ऍप्लिकेशन बनवलं, तर आम्ही त्याचं पूर्ण एंड टू एंड व्हल्नरॅबिलिटी टेस्टिंग करून देतो. त्याच्यात बग्स आहेत का किंवा सिक्युरिटी स्पेसिफिक काही फ्लॉज आहेत का ते आम्ही त्याच्यामध्ये चेक करतो. आणि मग त्यांना आम्ही एक डिटेल रिपोर्ट देतो की ह्या गोष्टी तुम्ही जर फिक्स केल्या तर तुमचं ऍप्लिकेशन अजून सिक्युअर होईल. तर त्या गोष्टी आम्ही करतो. तर हा झाला आमचा वेब होस्टिंगचा बिझनेस. मोबाईल ऍप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आम्ही याला एकच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणून कन्सिडर करतो. त्याच्यात आम्ही ERP बनवतो कंपन्यांसाठी. त्याच्यानंतर आम्ही मोबाईल ऍप्लिकेशन, वेबसाईट्स आणि कस्टम ऍप्लिकेशन, त्याच्यामध्ये म्हणजे तसं ऍप्लिकेशन दुसरं नाहीये, अशा पद्धतीने आम्ही व्यवस्थित कोड लिहून वगैरे ऍप्लिकेशन बनवून देतो. आम्ही ब्लॉकचेन मध्ये काम करतो. तर आम्ही बरेचसे ब्लॉकचेन म्हणजे ते पण आमचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचाच पार्ट आहे, बट बरेच लोक ब्लॉकचेन सेपरेट डिपार्टमेंट कन्सिडर करतात. तर त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन पण आलंय पेमेंटशी रिलेटेड समथिंग. येस. तर आम्ही Nefi.money म्हणून आमचा प्लॅटफॉर्म आहे. तर आम्ही बेसिकली कोऑपरेटिव्ह बँक्स ज्या आहेत त्यांना आम्ही UPI एनेबल करून देतो. तर बेसिकली कसं आहे की UPI ला एक सेट इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, तर ते जर असेल तर मग तुमचं हँडल आणि बाकी गोष्टी काय होतील. आम्हाला एक लक्षात काय आलं की आता मेजरली ज्या मोठ्या बँक्स आहेत त्यांच्याचकडे UPIचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर 90% लोक आजकाल डिजिटल पेमेंट्स करतायत. तर ह्या ज्या छोट्या बँक आहेत त्यांचा रेव्हेन्यू मध्ये खूप जास्त लॉस व्हायला लागलाय. तर आम्ही त्यांना अशा पद्धतीने अनेबल करतो की त्यांच्या सगळ्या कस्टमरला आम्ही UPI लावून देतो आणि ते पेमेंट्स त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात, म्हणजे त्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होतात रादर दॅन मोठ्या बँकांच्या अकाउंटमध्ये जाण्याच्या वेळी. तर त्यांना मग एक रेव्हेन्यू मिळतो त्याच्यातून. आणि मग ते त्यांची पूर्ण सायकल बेसिकली सेट होते की जास्त पैसे त्यामुळे जास्त लोन वाटप, जास्त लोन वाटप म्हणजे जास्त रेव्हेन्यू अँड सो ऑन अँड सो फोर्थ. पण मग हे जे पेमेंटची प्रोसिजर असते समजा याच्यामध्ये कसं असतं की बऱ्याच वेळेस ना बरेच स्कॅम्स होत असतात. हो, तुम्ही त्याच इंडस्ट्रीमध्ये असाल त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असेल, तर ते थोडंसं सांगा ना डिटेलमध्ये की आपण कसं वाचू शकतो या सगळ्या गोष्टीपासून. तर स्कॅम्स बेसिकली आता 2024 मध्ये प्रचंड सोशल इंजिनियर्ड आणि सोफिस्टिकेटेड झालेले आहेत. आता बऱ्याच गोष्टी खूप डिफिकल्ट झाल्या आहेत आयडेंटिफाय करायला, पण काही गोष्टी आहेत की ज्या आपण थोडं व्यवस्थित जर मार्क केल्या तर आपल्याला लक्षात येऊ शकतो. जसं आता एक रिसेंटलीच एक RBI
गव्हर्नमेंटकडनं अनाऊन्स झालंय की आता 1800 वाले नंबरवरून तुम्हाला बँकांचे कॉल येणार नाहीत, 1600 वाल्या नंबरवरून येणार आहेत. तर तसं तुम्ही एक बघितलं पाहिजे. किंवा आता रिसेंटली एक नवीन स्कॅम सुरू झालाय की तुम्हाला एका व्यक्तीचा फोन येतो आणि सांगतो की तुम्ही ना ICICI मध्ये किंवा ह्या बँकेत किंवा त्या ह्याच्या पॉलिसी काढली होती 2014 मध्ये 2015 मध्ये आणि तुम्ही एकच वर्ष प्रीमियम भरला आणि आता भरलाच नाही आणि आता ते मॅच्युअर झाली आहे पॉलिसी तुमची आणि आता तुम्ही जर इतके पैसे भरले 2 लाख 3 लाख आजच्याच दिवशीची ऑफर आहे वगैरे तर तुम्हाला आम्ही इतके पैसे परत करू आणि आताच तुम्ही फोनवरतीच पैसे भरा, द्या क्रेडिट कार्ड नंबर असं. तर ते थोडं जे तुम्हाला फोर्स करतात ना तर ते लक्षात ठेवलं पाहिजे. आता माझ्या वयाची जी मुलं आहेत तर मी 2014 मध्ये कॉलेजला होतो तर पॉलिसी काढण्याचा संबंधच नाही आणि मी एवढासा फायनान्शियल पर्सनल फायनान्स वगैरे असं काही भानगड नव्हती माझी तेव्हा. तर मग हे लक्षात आलं माझ्या की पण तो कॉल इतका जेन्युइन वाटत होता, पॉलिसी नंबर वगैरे सगळा सांगितला. म्हणजे मी काय करतो, मी त्यांच्या ऑफिस स्वतःला कॉल होता. मला स्वतःला कॉल आला तर मी त्यांना सांगितलं की ठीक आहे मी ऑफिसला जातो आणि मी तिकडे चेक करतो आणि अशा ऑफर वगैरे काही एकाच दिवसासाठी आजचा शेवटचा दिवस वगैरे असं काही नसतं. तर ते त्यांना दिलेलं टार्गेट असतं बेसिकली. तर ते एक लक्षात ठेवलं. कारण आता एक रिसेंटली आमच्याच ऑफिसमधल्या एकाच्या घरी स्कॅम झाला. त्यांनी ऍक्च्युअली बँकेच्या ऍपवरून लोन अप्लाय केलं. ते कसं बाहेर लीक झालं माहिती नाही. आता आम्ही त्याच्यावरती प्रोसेस चालू आहे की कसं झालं काय वगैरे. बट बँकेच्या ऍपवरती त्यांनी लोनला अप्लाय केलं आणि 3 लाखाचं लोन होतं. पण त्यांनी त्या माणसाने समोरून फोन केला की मी तुमचं लोन प्रोसेस करतोय आणि त्यांनी 36,000 रुपये 8 वेळा पाठवले आणि सांगितलं अरे चुकून सेंड झाले, तुम्ही मला परत ह्या नंबरवर पाठवा. आणि ते 8 वेळेचे जे ट्रान्झॅक्शन होते त्या प्रत्येकाचं लोन सुरू झालंय आणि आता बँक म्हणते की आमची काही जबाबदारी नाही. तर आता आम्ही त्याचा इन्व्हेस्टिगेट करतोय आणि ह्या गोष्टी सॉल्व्ह करायचा ट्राय करतोय. किंवा अजून एक खूप इम्पॉर्टंट स्कॅम आहे जो खूप लोकांसोबत होतो की एक लिंक येते आणि तुमचं इंस्टाग्राम किंवा फेसबुकचा पूर्ण ऍक्सेस घेतला जातो. त्याच्यात फोन नंबर, ईमेल ऍड्रेस सगळं चेंज होतं आणि त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्ट लिस्टला मेसेज जातात की माझा असा प्रॉब्लेम झालाय, माझा फोन चोरीला गेलाय, तुझ्याकडे पेटीएम जर असेल तर मला 20,000 रुपये पाठव. आणि बरेच लोक, जनरली टीनेज मधले लोक पैसे पाठवून देतात. हा स्कॅम आहे ना मोठ्या लोकांसोबत जनरली होत नाही, जे 40 वगैरे, कारण त्यांना माहिती असतं की एक तर एवढी छोटी अमाऊंट कोणी मागणार नाही आणि हा व्यक्ती माझ्याकडनं पैसे नाही मागू शकत हे त्यांना गॅरंटी असते. तर ह्याच्यात हा पण एक खूप स्कॅम चालू आहे. तर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन तुमच्या प्रत्येक ऍप्लिकेशनला असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे पासवर्ड जे आहेत ते सगळ्या ऍपला एकच नको. कारण कसं आहे की तुमचा ईमेल ऍड्रेस आणि पासवर्डचा एकदा कॉम्बिनेशन एकासाठी जर वर्क झालं तर ते तुमच्या ऑलमोस्ट सगळ्या अकाउंटसाठी वर्क होतं आणि एक हॅक झालं तर सगळं हॅक होऊ शकतं. किंवा ज्या लिंक्स बद्दल तुम्हाला माहिती नाहीये त्या लिंक्स तुम्ही शक्यतो त्याच्यावर क्लिक वगैरे नाही करायचं. आता एक फिशिंग पण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये ते काय असतं बेसिकली एक डुप्लिकेट वेबसाईट किंवा डुप्लिकेट ऍप तुमच्या समोर येतं आणि म्हणजे व्हॉट्सअपला आपण बघतो की याचं लकी ड्रॉ त्याचं येस तसं. आणि त्याची लिंक पण खूप सिमिलर असते. पण तुम्ही जर थोडं ऑब्झर्व केलं आणि 1 मिनिट थांबून विचार जर केला तर तुमच्या लक्षात येईल की अरे हे स्कॅम आहे. पण ते एकदम फर्स्ट टाइम बघितल्यावर असं लक्षात येत नाही लगेच की अच्छा ही स्कॅम वेबसाईट असू शकते. आणि तिकडनं तुमचं युजर आयडी, पासवर्ड, बाकीच्या गोष्टी घेऊन मग तुमच्यावरती स्कॅम होतो. किंवा फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती आपल्याला ऍड्स मध्ये प्रॉडक्ट विकले जातात. आता एक रिसेंटलीच माझ्या एक ओळखीच्यांसोबत एक स्कॅम झाला की एक बॅग ऑर्डर केली आणि ती बॅग घरी आली पण 500 रुपयामध्ये खूपच अमेझिंग बॅग होती. पण ती बॅग जशी बघितली होती फोटोमध्ये तशी नव्हती. तर मग गुगलवर सर्च करून त्या कंपनीच्या कस्टमर केअरला फोन लावला. तो गेला स्कॅमरकडे आणि मग त्याने सांगितलं हे ऍप डाउनलोड करा. मग मी डिलिव्हरी बॉयला परत पाठवलं. नुकताच डिलिव्हरी बॉय गेला होता तर त्यांनी ऍप डाउनलोड करायला सांगितलं आणि एकदम जल्दी करो ऍप डाउनलोड करून मोबाईलचा ऍक्सेसच घेतला आणि पटापट HDFC मधून ट्रान्झॅक्शन तो करायचा ट्राय करत होता. पण लगेच लक्षात आलं त्यामुळे थांबलं. तिथे तो थांबला नाही माणूस. त्यांनी एक मेसेज पण पाठवला की मी तुम्हाला पहिले तो
कॉलमध्ये एंगेज करायचा ट्राय करत होतो की तुम्हाला तर फाईन लागेल, 50,000ची फाईन लागेल. मग ती व्यक्ती भांडायला लागली की असं काय 500 रुपयाच्या गोष्टीसाठी 50,000चा कसला फाईन वगैरे हे तर ते तुम्हाला कॉलमध्ये थांबवून ठेवण्याचा ट्राय करतात, गुंतवून ठेवतात. पण लगेच लक्षात आलं, कॉल ठेवला तरी त्यांनी मेसेज पाठवला की तुमच्या अकाउंटमधून 50,000 गेले. पण तो मेसेज जर नीट बघितला असता ना, त्याच्यात अकाउंट नंबरच नव्हतं, एक्स होतं, शेवटपर्यंत एक्स होतं. तर पण ते जेव्हा तो माणूस पॅनिक मोडमध्ये असतो किंवा घाबरलेला असतो तेव्हा एवढ्या छोट्या डिटेल्स आयडेंटिफाय करणं डिफिकल्ट आहे. तर त्यामुळे सावधगिरी बाळगणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे सगळ्याच बाबतीत. येस, सोशल मीडिया हँडल. हा, आणि शक्यतोवर एक मी सगळ्यांना रेकमेंड असं करतो की तुम्ही एक छोटं अकाउंट कुठलं तरी 0 बॅलन्स वालं एक घ्या. कोटक 811 येतं किंवा असे भरपूर अकाउंट त्याच्यात तुम्ही 10-20 हजार रुपये एवढी अमाऊंट त्याच्यात ठेवा, जी समजा गेली तर तुम्हाला खूप दुःख होणार नाही. आणि त्या वरूनच सगळे UPI रिलेटेड आणि बाकीचे ट्रान्झॅक्शन करा. आणि जे तुमचे जास्तीचे पैसे आहेत त्या बँकांचे जर तुमच्याकडे UPI वगैरे चालू असतील तर ते बंद करा. त्याच्याने ह्या स्कॅम होण्याची जी शक्यता आहे ती खूप जास्त कमी होईल आणि तेवढीच अमाऊंट जाईल तेवढी तुम्ही बेसिकली अफोर्ड करू शकता लूज करायला. अरे वा, खूप छान ऍडवाइस दिली तू. कारण मी पण या गोष्टीचा कधी विचार केला नव्हता की बरोबर आहे ना, की कारण आपले जे काही बँक अकाउंट असतात ते डायरेक्टली UPI ला लिंक असतात आणि त्यानेच आपण सगळं काही हे करत असतो. तर मस्त आहे की छोटं अकाउंट बनवायचं कुठलंही आणि ते रेग्युलरली युज करायचं. हा, कारण आपल्याला UPI मध्ये बघा 1 लाखाची ट्रान्झॅक्शन लिमिट असते पर डे. 1 लाखाच्या वर तर पैसे जाणार आहे. पण रोज आपण ज्या गोष्टी युज करतो तर आपला इव्हन रोज 10,000 रुपयाचा पण खर्च होत नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे केलेलं आणि 0 बॅलन्स अकाउंट मिळतात आणि मोबाईलमधूनच मिळतात, असं काही बँकेत जायची पण गरज नाही पडत आजकाल. ओके, तर असं केलेलं एनी टाइम बेटर आहे. येस. आणि तू सायबर सिक्युरिटी बद्दल पण सांगितलं होतंस. तर सायबर अटॅक्स जे होत असतात समजा त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर मग काय केलं पाहिजे? बेसिक स्टेप्स आहेत. आता सायबर अटॅक्स जे आहेत ना तर ते असं खूप कमी वेळा असतं की खरंच टार्गेटेड असतात की हा मला तुला हॅकच करायचं आहे आणि मग मी माणूस लावला, हॅक केलं वगैरे. तर ही पॉसिबिलिटी खूप कमी आहे. बेसिकली आजकाल जे अटॅक्स होत आहेत ना तर हे ऑटोमेटेड असतात की ते राऊंड रॉबिन मध्ये चालूच असतात. हा व्यक्ती मग तो व्यक्ती मग तो व्यक्ती, जो फसला तो फसला काइंड ऑफ. तर इवन दिस गोज हँड इन हँड विथ वर्डप्रेसच्या ज्या वेबसाईट्स आहेत किंवा जे कॉमनली युज्ड ऍप्लिकेशन आहेत ना किंवा सर्व्हर्स पण फॉर दॅट मॅटर, तर त्या IPचा एक CDIR घेतात आणि त्याच्यावरती अटॅक सुरू करतात. ज्याचा लागला त्याचा लागला, नाही तर नेक्स्ट सर्व्हर, असं असतं. तर असं टार्गेटेड अटॅक खूप कमी होतात. त्यामुळे ज्या आपल्या बेसिक गोष्टी आहेत फॉलो करण्याच्या, की तुम्ही वेबसाईट उघडताना बघा की SSL सर्टिफिकेट आहे का नाही, तिथे HTTPS दिसतंय की नाही, आणि जनरली ज्या रेप्युटेड वेबसाईट्स आहेत तिकडनंच ट्रेड करणं इम्पॉर्टंट आहे. किंवा तुम्हाला जर काही मेल येतोय कुठल्या गोष्टीचा तर तुम्ही तो मेल कोणाकडनं आलाय ते चेक करा की तो खरंच ऑथोराईज कंपनीकडनं किंवा ऑथोराईज माणसाकडनं आलेला आहे का ते चेक करा. किंवा कॉल येतोय तर तो तुम्ही ट्रू कॉलरवर किंवा इतर ट्रू कॉलर सारख्या ऍप्सवरती चेक करा. आणि तुम्हाला जर कुठेही असं वाटलं की हा जो सांगतोय तर ते आपल्याला कळत नाहीये किंवा हा सांगतोय ह्याच्यात काही पण फिशी आहे, तर त्याला सांगा की मी त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन ह्याची चौकशी करतो. तो कॉल लगेच ठेवतो समोरचा माणूस आणि तो स्कॅम पुढे होत नाही. तर त्याच्याशी वाद घालणं किंवा ते कारण गुंतवण्यासाठी करतात ह्या गोष्टी, तर ते करण्यापेक्षा त्याला फक्त एका शब्दात सांगा की मी फॉर एक्झाम्पल बँकेत जाऊन बोलेन किंवा त्या ऑफिसमध्ये जाऊन बोलेन. तर मग अशा पद्धतीने आपण ते कमी करू शकतो. 100% बंद तर होणं पॉसिबल नाहीये. किंवा तुम्ही इंस्टाग्रामवरती जर चॅटवरती डील करताय तर बरेचदा असं होतं की तुम्ही प्रॉडक्टसाठी तो म्हणतो की हा मला एवढे ऍडव्हान्स पैसे पाठवा, आणि पैसे पाठवले की तो तुम्हाला ब्लॉक करून टाकतो. बरोबर. तर ह्या गोष्टी पण खूप होतात. तर असं करू नका, म्हणजे असं आहे. येस. तर आता आपण एक शेवटचा क्वेश्चन घेऊया, ज्याच्याबद्दल अनेक लोकांच्या मनात अनेक समज असतात, गैरसमज असतात की IT इंडस्ट्री जी आहे. मला सांग की किती वर्ष झाली तू काम करतोस? मला आता 12 वर्ष होतील कम्प्लीट. ओके. तर ही जी IT इंडस्ट्री आहे ना, तर ती वरून सगळ्यांना अशी भारी वाटते की यार मला पण IT मध्ये काम करायचं आहे. आज जर आपण ऑब्झर्व केलं तर इंजिनिअरिंग मधले पण जे बाकीच्या फील्डचे लोक आहेत ते IT मध्ये शिफ्ट होत आहेत. तर ती खरंच एवढी चांगली आहे का? म्हणजे ITतले लोक खरंच एवढी सुखी आहेत का?
IT मध्ये पैसा डेफिनेटली बाकीच्या फील्ड्सपेक्षा जास्त आहे आणि तो म्हणजे 1x 2x नाही तर जवळजवळ 10x पर्यंत पण काही डोमेन्समध्ये जास्तीचा आहे. बट जास्त पैसे ब्रिंग्स जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आणि बरेचदा मध्ये त्यात लॉंग वर्किंग आवर्स आहे किंवा एक स्ट्रेसचा फॅक्टर आहे तो पण खूप जास्त आहे. कारण जसं मी जास्त पैसे कोणाला जर देतोय तर मी त्याच्याहून जास्तीचं काम बेसिकली एक्सपेक्ट करतो. तर मग ते काम, त्याची डिलिव्हरी आणि त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या एका पॉइंट नंतर स्ट्रेसफुल होतात किंवा सतत तुम्हाला विचार करत राहावा लागतो, लॉजिक्स डेव्हलप करायला लागतात. म्हणजे मी जेव्हा प्रोग्रामिंगच्या रिलेटेड बोलतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी, तर एका पॉइंट नंतर आहे ना हे कंटाळवाणं होऊ शकतं. म्हणजे सुरुवातीला एवढे कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स मिळत नाहीत, बट ॲज यू मूव्ह फॉरवर्ड जसं तुम्ही सिनियरिटीकडे जाता डेव्हलपमेंटमध्ये तर तुम्हाला त्या प्रोजेक्टचं मेन आर्किटेक्चर, त्याची मेन सिक्युरिटी आणि हॅकिंगचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे सध्या की तो प्रोजेक्ट जर हॅक वगैरे झाला प्रोडक्शनवर गेल्यावरती, तुम्ही इंस्टाग्रामवरती वगैरे पण बघत असाल की प्रोडक्शनवरती बग आला तर हा एक फारच मोठा कार्यक्रम असतो. तर ह्या गोष्टी सॉल्व्ह करणं खूप जास्त स्ट्रेसफुल एका पॉइंट नंतर होतं. आणि हे बाकीच्या लोकांनी पण समजलं पाहिजे की पैसाच सगळं नाही आहे, तर वर्क लाईफ बॅलन्स इम्पॉर्टंट आहे. आणि असं नाही की तुम्ही जर IT मध्ये नाही आलात तर तुमचं करिअरचा एंड आहे वगैरे, असं नाही. आणि कसं आहे की नॉन टेक्निकल लोकांना मेन चॅलेंज काय येतो ह्याच्यात की त्यांना ITचं आधी बॅकग्राऊंड नसतं आणि ते एकदम जम्प करतात ना, तर त्यांना जे लोक IT मधून आलेले आहेत त्यांच्यासोबत कोप अप करणं डिफिकल्ट होतं. म्हणजे एक जर नॉन टेक्निकल व्यक्ती आहे आणि एक टेक्निकल आहे, तर जर तो इंजिनिअरिंग असेल, MCA केलं असेल, BCA केलं असेल, तर त्याला काहीतरी माहिती आहे IT बद्दल रॅदर दॅन जो एकदमच नॉन टेक्निकल, समजा कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंडचा आहे, तर त्यांच्याशी कोप अप करायला डिफिकल्ट होतं. आणि मुव्हिंग फॉरवर्ड त्यांच्या जॉब सिक्युरिटीमध्ये पण क्वेश्चन मार्क येऊ शकतो. तर त्याच्यामुळे जरी लुक्रिएटिव्ह असलं तरी ॲडवायझेबल नाही आहे की सगळ्या लोकांनीच IT मध्ये येणं ॲडवायझेबल नाही आहे. ज्यांना खरंच कीन इंटरेस्ट आहे, त्यांना वाटतंय की मी काहीतरी करू शकतो. कारण जो व्यक्ती एका इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून येतो ITच्या, तर त्यांनी 5 वर्ष 4 वर्ष किंवा डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग असं करून जो आलेला आहे, तर त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत ज्या मे बी कोर्सेसमध्ये वगैरे नाही शिकवल्या जात. त्यांनी आज 4-5 वर्ष किंवा 8-1 वर्ष त्याच्यात घालवलेली आहेत, तर काही अंडरलाईन गोष्टी त्याला माहितीच असतात पहिल्यापासून, भलेही त्याला खूप चांगलं कोडिंग येत नसेल. तर ते गोष्टी तुम्ही 6 महिन्यात, वर्षभरात नाही शिकू शकत. तर असं आहे. ओके, मला ह्याच्यात अजून ऍड करायचं आहे की हेल्थ एक फॅक्टर आहे की ह्याच्यामध्ये आता बसून जॉब असतो आणि बसून जॉब म्हणजे 18 तास 22 तास लोक बसून कोड करतात. जनरली बॅक पेन हा एक मेजर इश्यू आहे. स्पॉन्डिलायटिस प्रत्येकच ITच्या माणसाला असतो, बरोबर. किंवा स्ट्रेसमुळे एन्झायटी, ऍसिडिटी, डोळ्याचा त्रास होतो. इव्हन जे लोक US शिफ्टमध्ये काम करतात तर त्यांना ऍसिडिटी, एन्झायटी असतातच. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या पैशासमोर मला असं वाटतं की पैसा एवढा महत्वाचा नाहीये ह्या गोष्टींपेक्षा. तर हा एक हेल्थ रिलेटेड फॅक्टर आहे. आणि एका पॉइंट नंतर म्हणजे डोळ्यात इन्फेक्शन वगैरे पण लोकांना खूप स्क्रीन वगैरे बघून, म्हणजे रिसेंटलीच मी एकांना ओळखतो तर त्या 18 तास 20 तास रोज काम करतायत, तर त्यांना डोळ्याचं इन्फेक्शन झालं फायनली. मला कळलं नाही ते कसं झालंय, पण झालंय. तर हे सगळे हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेतच. येस. तर निनाद, मला ना एक आणखी शेवटचा क्वेश्चन तुला विचारायचा आहे. सॉरी बरं का, मी परत रिपीट करतोय. कारण कसं ना की तू IT मध्ये काम तर करतोच आहे, पण तुझी स्वतःची कंपनी पण आहे. हो. ओके. तर तुझा जो काही आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे, जेवढं तू काही काम केलेलं आहे, त्यातून तुला काही ऍडवाइस द्यायची असेल तर काय असेल? मला असं वाटतं की ज्या लोकांना IT मध्ये यायचं आहे, तर जॉब फक्त IT मध्ये आहेत असं नाही आहे. तर तुम्ही तुमचं स्वतःचं काही छान आयडिया असेल, तुम्ही तुमची स्टार्टअप सुरू करा. तुम्हाला जर आयडिया येत नसेल, जसं माझं आहे की मला पण IT मध्ये काम करायचं होतं, पण मला असं काही ॲस्टॉनिशिंग आयडिया माझ्याकडे नव्हती, तर मी सर्व्हिस मध्ये शिरलो.
प्रचंड कामं आहेत IT मध्ये. आणि आपण भारत म्हटलं की बेसिकली बिगेस्ट IT सर्व्हिस एक्सपोर्टर आहे जगामध्ये. सगळ्यांना ITची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे मी जेव्हा बँकिंग सर्व्हिसेस किंवा बाकीच्या गोष्टी इतर देशांमध्ये बघतो त्या खूपच जास्त क्रिपल्ड आहेत. आता आम्ही एक रिसेंट कॅनडाचा प्रोजेक्ट करतोय, त्यांच्याकडे ओपन बँकिंगच नाही आहे. तर ग्राउंड अप सगळ्या गोष्टी बाकीच्या देशांमध्ये बनवण्याची गरज आहे. आणि जर तुम्ही तुमची स्टार्टअप सुरू केली आणि ह्या सर्व्हिसेस जर केटर करायला घेतलं तर ह्यूज मार्केट आहे. वेळ लागतो. म्हणजे जसं जॉबमध्ये आहे की पहिल्या महिन्यापासून सॅलरी सुरू होते, तसं स्टार्टअप्समध्ये होत नाही. 3 वर्ष 5 वर्ष तुम्हाला पहिले घालावी लागतात. पण मग त्याचं एक लॉंग टर्म बेनिफिट तुम्हाला मिळतं की एक सस्टेनेबल सोर्स ऑफ इन्कम तुम्हाला मिळत राहील. आणि जॉब सिक्युरिटी आहे, कारण प्रोजेक्ट्सची काही कमी नाही आहे बाजारात. हवे तेवढे प्रोजेक्ट, हवे त्या कॅलिबरचे प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळू शकतात. इट्स जस्ट की तुम्हाला सुरुवात कुठेतरी करायला लागेल. येस. तर थँक्यू सो मच श्रीनाथ, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि IT इंडस्ट्रीबद्दल आणखी थोडंसं डीपली जाणून घेता आलं. मी आशा करतो की हा जो पॉडकास्ट आहे तो आपल्या ऑडियन्सला नक्कीच फायद्याचा असेल. ओके. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मला खूप आवडला, मजा आली खूप. येस, थँक्यू सो मच. येस.